या सप्ताहामध्ये गुणीजन असे गुणवान गायनाचार्य मृदंगाचार्य तर गावातीलच आहेत. विष्णू महाराज, मला असं वाटलं की असं वाटतंय आणखी नाही, विष्णू महाराजाच्या बाजूला एक फॅन लावा, फॅन लावा, फॅन. कारण हे महिमान बाकीच्या लोकांना कळत नाही, हे त्यांचं त्यांनाच माहिती आहे. वाजवत असताना काय होतं, नुसतं उभं राहिलं तर आमच्या अंगाचं पाणी व्हायलं. सर्वांग अष्टांग योग म्हणतात, त्या अष्टांग योग ओतून ज्यांनी या गुणाला प्रधानित केलं, प्रभावित केलं, प्रफुल्लित केलं, विकासित केलं, विष्णू महाराज. विठाला विठाला. अखिल कोट ब्रह्मांडाचा मालक भगवान परमात्मा, अनुपम्य अशी भगवंताची शक्ती आहे. जगाच्या पाठीवर एकच भगवान असा आहे की भगवंताची शक्ती, भगवंताची व्याप्ती, भगवंताची महती हे अवर्णनीय आहे. भगवान किती मोठा आहे हे सर्वांना कल्पना आहे. किती देव मोठा असेल, एक देव किती मोठा आहे याबद्दल तुम्हाला थोडंसं सांगतो. भगवान कृष्ण परमात्म्याचं द्वारकेमध्ये लग्न, विवाह सोहळा, आणि विवाह सोहळ्यासाठी 16,108 भगवंताच्या पत्न्या यांच्या बरोबर विवाह. त्याच्यामध्ये अष्टनायिका आहेत, रुक्मिणी, जांबवंती, कालिंदी, सत्यभामा, सत्या, मित्राविंदा, यांच्या बरोबर भगवंताचा विवाह आहे. आणि विवाहासाठी भगवंताने देव दैवता सर्वांना आमंत्रित केलं. तुम्ही या द्वारकेला. आता देवाचं लग्न म्हणल्यावर कोण येणार नाही, माणसं लग्नाला जातातच ना. आता लग्नाला जाण्याचे 2-4 प्रकार आहेत. ब्राह्मण जातो दक्षिणेसाठी, आईला वाटते जावाई सुंदर असावं, मुलीला वाटते पती सुंदर असावं, आणि सासऱ्याला वाटतं जावाई सुंदर असावं, आणि वराडाला वाटते सगळं नसलं पण जेवायला चांगलं असावं. लग्नाला जाण्याचे लोक, सर्व लोक उपस्थित झाले आणि भव्य दिव्य असा मंडप. त्या मंडपामध्ये भगवान कृष्ण परमात्मा 16,100 पाठ, 16,108 चौरंग, हे सगळी सुविधा. ब्राह्मण मंडळी तेवढीच, भगवंताने तेवढेच रूप धारण केलेले. आणि ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा आता लग्नाला विवाह उभं राहणार, तेवढ्यामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचे सासरे आले तिकडून. आहे राहण्याला उशीर झाला. सासऱ्याला पाहिल्याबरोबर मंडपातले लोक उठून जाऊ लागले. बाकीचे लोक म्हणले तुम्हाला उठून जायला काय झालं, लग्न लागलं नाही ना आणखीन, उठून जायला काय झालं. नाही म्हणले, आम्ही पुन्हा येऊ म्हणले. आणि याला जर आम्हाला बोलवायचंच होतं तर त्याला कशाला सांगितलं. भगवान म्हणले आता सासऱ्याला नाही सांगावं तर किती अवघड. सासराच अनुपस्थित म्हणजे लग्न कसं होईल ते. नाही नाही आम्हाला बोलवलं कशाला तुम्ही, त्याला ते का तुमचे दुश्मन आहेत का. मग दुश्मन कोणाचाच नाही, पण आम्ही राहत नाहीत ना. म्हणले का. भगवान कृष्ण परमात्म्याने अटलांटिक महासागराला बोलवलं होतं. समुद्र देवाचा सासरा आहे, ठीक नाही. लक्ष्मी कोणातून निघाली, समुद्रातून. 14 रत्नापैकी लक्ष्मी एक रत्न आहे, आणि ते समुद्रातून निघाल्यामुळे ती समुद्र कन्या आहे. समुद्र येत असताना सगळे लोक म्हणले हा जर मंडपात आला तर सगळे मंडपातले लोक वाहून जातील, त्यापेक्षा आपण अगोदरच गेलेलं बरं. भगवान म्हणले थांबा, तुम्ही उठायचं नाही, कोणी गडबड करू नका, कोणी घाबरू नका, मी मामाजीला आमच्या कुठं बसायचं ते सांगतो. भगवान मंडपाच्या बाहेर गेले, डाव्या पायाच्या अंगठ्याने खाली थोडासा खड्डा केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही इथंच बसा. भगवान कृष्ण परमात्म्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या खड्ड्यामध्ये अख्खा समुद्र साठवला गेला, एवढा देव मोठा आहे. विठाला 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 म्हणून हा परमात्मा इतका मोठा आहे. मग देव जितका मोठा आहे, देवाची जेवढी व्याप्ती मोठी आहे, देवाची भक्ती सुद्धा तितकी मोठी आहे. आणि एवढा मोठा परमात्मा तो कुठे देव आहे आणि जीव कुठे आहे. जीव हा अल्पसा, अल्पज्ञानी, अल्पज्ञ आणि छोटासा जीव आहे. या जीवाने देवाचं ऐक्य करायचं म्हटल्यानंतर त्याला साधना काय. तर जगद्गुरु तुकोबारांनी याची साधना सांगितली. भगवान परमात्मा हा कशालाही
आकळल्या जात नाही. भगवान परमात्मा कशालाही भुलल्या जात नाही. अनेक प्रकारचे भगवत प्राप्तीसाठी साधनशास्त्रात सांगितलेले ठीक आहे ना. महाराज म्हणले योग याग तप केली जयान्यामप. योग याग यज्ञाधिक साधना करतात देवाच्या प्राप्तीसाठी. वनांतराला जाणं भगवंताच्या प्राप्तीसाठी. जटा वाढवणं भगवंताच्या प्राप्तीसाठी. संन्यास ग्रहण करणं भगवत प्राप्तीसाठी. अन्न वर्ज्य करणं पाण्याचा त्याग करणे भगवत प्राप्तीसाठी. ह्या सगळ्या गोष्टी भगवत प्राप्तीसाठी आहेत. योग साधना भगवत प्राप्तीसाठी आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांनी त्याच भगवंताच्या प्राप्तीसाठी भाव हा सांगितलेला आहे. भाव सोपी गोष्ट सांगितली. सोपी भाव बळे आकळे रवीना कोळे. 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 आविष्कार ज्यांच्याकडे आहे म्हणून भक्ती वेगळी. भक्तीची जी शक्ती आहे ती वेगळी आहे आणि भावाची जी शक्ती आहे ती वेगळी आहे. भक्तीची शक्ती भगवंतापर्यंत जाईलच असं सांगता येत नाही. पण भावाची शक्ती भगवंताला तादात्म्य प्राप्त करू शकते. कारण भावामध्ये जी शक्ती आहे ती भक्तीत नाही. भावामध्ये जी शक्ती आहे ती योगात नाही. भावात जी शक्ती आहे कुठल्याच साधनामध्ये नाही. जगात असं साधन नाही की जे भावाच्या उंच कलशावर जाईल. सर्वात उंच जे शक्ती असेल, सर्वात उंच जे कलशस्थानी जर असेल तर परमार्थ क्षेत्रामध्ये भाव महत्वाचा आहे. भाव महत्वाचा आहे. आणि तो परमात्मा इतर साधनाला आकलन होत नाही, इतर साधनाला बळी पडत नाही. खूप साधन आहे, खूप साधना केली. 1000 वर्ष तपश्चर्या केली. 1,00,000 वर्ष तपश्चर्या केली विश्वामित्रांनी. 1,00,000 वर्ष. कोणी 12,000 वर्ष तप करतं, कोणी 10,000 वर्ष तप करतं. ध्रुव बाळाने 6 महिने तप केलं, कडकडीत तप केलं. पण भगवान कृष्ण परमात्माने 6 महिने वाट पाहिली. पण भावामध्ये जर आपण उत्तीर्णता प्राप्त करून घेतली तर या हातामध्ये भाव आहे आणि दुसऱ्या क्षणामध्ये देव आहे. काही न लगे काही न लगे भावाची कारण. काही न लगे भावाची कारण. काही न लगे भावाची
भावासाठी, भावाशिवाय नाही. भगवंताला प्राप्त करण्याचं हे साधन आहे आणि हे साधन सर्वांना कळत नाही, सर्वांच्यासाठी नाही. म्हणून तर आहे हातचा चुकला की बेरीज किती त्याचं कारण एक फक्त हातचं आहे. भाव हा कलेशस्थानी आहे. म्हणून तुकोबारा सांगतात भगवंताच्या ठिकाणी भावाचा जर वर्षाव केला आपण, भाव शब्दाचा अर्थ काय, 2 अक्षरी शब्द आहे, भा अधिक व, दोन्ही मिळून भाव. भाव शब्दाचा अर्थ किंमत. भाव म्हणजे काय, किंमत. तुमच्या साधनेमध्ये, तुमच्यामध्ये देवाच्या बाबतीत किती किंमत आहे. या नंदगावामध्ये कृष्ण परमात्म्याची किती किंमत आहे ती आज कळाली, आज कळाली. आज काय तुमचा भाव असेल. आतोनात कष्ट आहे त्याच्यामध्ये, पण कष्टातून तुम्ही जी पुष्प उगवले ना, फार सुगंधित आहे. साहेबराव महाराज सुगंधित आहे, सुगंधित. म्हणून तुकोबाराय सांगतात भगवान परमात्मा भाव ज्यांचा, एक सांगतो तुम्हाला सोपी सोपी व्याख्या सांगतो, भाव ज्यांचा देव त्यांचा. भाव जर नाही तर देव नाही. आणि त्या देवाची अथांग अशी शक्ती आहे जगामध्ये. मी रिसोड तालुक्यामध्ये गेलो होतो. जवळजवळ 90% लोक त्या गावचे क्लास 1 क्लास 2 वर होते. ऑफिस कीर्तन संपल्यानंतर त्यांनी प्रत्येक महाराजाला एका रूम मध्ये घ्यायचं आणि त्यांना त्यांचे प्रश्न विचारायचे. विकसित लोक, बुद्धिमान, क्लास 1 क्लास 2, BA MA झालेले, त्याच्यात डबल ग्रॅज्युएशन झाले, ग्रॅज्युएट झाले लोक. एकाने मला विचारलं महाराज देव आहे का. हे शिकून हुशार लोक झालेले, देव आहे का. मी त्यांना विचारलं देव आहे का नाही हे तुम्हीच अगोदर सांगा, तुमच्या मतानं काय. ते म्हणले आमच्या मतानं देव नाही. म्हणलं मी सुद्धा देव नाही म्हणतो. मग तुमच्या मतानं काय आहे. ते म्हणले आमच्या मताने शक्ती, वेड्या तिलाच आम्ही देव म्हणतो. तू जिला शक्ती म्हणतो ना त्यालाच आम्ही देव म्हणत असतो. कारण शक्ती आणि देव याचे अंग 2 वाटतात, पण आहे मात्र एकच, एकच आहे. ठीक आहे. माऊली म्हणतो जो पुरुष तोची नारी. ठीक आहे. जो पुरुष आहे तीच स्त्री आहे, जी शक्ती आहे तोच शिव आहे. म्हणून भगवान, म्हणून तर एका ठिकाणी विश्वास भगवंताला नाव आलेले. विश्वास आणि शक्ती. विश्वास हे भगवंताचं नाव आहे, स्वरूप आहे भगवंताचं, आणि शक्ती हे देवीचं स्वरूप आहे. म्हणून दोन्ही एकच आहेत. पण या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारची शंका करू नये. म्हणून भावामध्ये जी शक्ती आहे ती जगाच्या पाठीवर कोणाचीच नाही. कोणी किती जरी असेल, देव ज्यांच्या ताब्यात असेल, कदाचित काही लोकांनी साधनेने देव मिळवला. पहा, याच कृष्ण परमात्म्याला आपल्या पोटी जन्माला यावं त्यावेळेला 3 जन्म तप केलं. कोणी, नंदबाबा आणि यशोदेनं 3 जन्म तप केलं. वसुनाम नंद, धरा यशोदा, ह्या दोघांनी 3 जन्म तप केलं. आणि 3 जन्म ज्यावेळेला पूर्ण झाले त्यावेळेला भगवान त्यांच्या समोर उभं राहिले. बोला तुम्हाला काय पाहिजे. मला, आम्हाला काही नको, फक्त तू एकदा आमच्या पोटाला ये, आम्हाला एवढीच इच्छा आहे, बाकी आम्हाला काही नाही. त्या 3 जन्माच्या निष्काम सेवेचं फल, निष्काम अनुष्ठानाची शक्ती, कृष्ण परमात्म्याचं प्रेम यशोदेला प्राप्त झालं. यशोदेचं देव कृष्ण परमात्मा अखिल कोट ब्रह्मांडाचा मालक आहे अशी यशोदेला कधी कळालं. बऱ्याच वेळा कळालं, पण कळालं बऱ्याच वेळा, पण टिकलं किती वेळ. वीज लावणे इतकं कळालं, फक्त वीज लावणे इतका देव कळाला, वीज लावणे इतका. हा, भगवान कृष्ण परमात्म्याने माती खाल्ली असं सांगितल्याबरोबर तोंड उघड, यशोदेने सांगितलं कृष्णा तोंड उघड. तोंड उघडून पाहते तर त्याच्यामध्ये 14 भुवन, चंद्र सूर्य तारा. उगारिणी काठी भुवन त्या पोटी जवदा देखे, भुवने त्या पोटी जवदा देखे, भुवने त्या पोटी जवदा देखे. मारा वया
तिने उगारिली काठी. यशोदा मातेला काठी उगारल्या कृष्ण परमात्म्याने मुख असं तोंड उघडल्याबरोबर 14 भुवनाचं दर्शन झालं. नुसते 14 भुवनात यशोदा आहे त्याच्यातच, नंद बाबा त्याच्यात, 9 लाख गाई. नंद कोणाला म्हणावं? नंद हे नाव नाही, नंद ही पदवी आहे. ज्यांच्याकडं 9 लाख गाई आहेत त्यांच्यासाठी नंद हे नाव आहे. तुम्ही 9 लाख गाई बाळा, तुम्हाला आम्ही नंद म्हणतो. 9 लाख शेळ्या आहेत का तुमच्याकडे? शेळ्या गाई राखायचं आमचं धैर्य नाही. आता गाई राखायची आमची हिंमत नाही, तेवढी शक्ती नाही, तेवढी भक्ती नाही, तेवढं प्रेम नाही, तेवढी साधना नाही. अरे एक शेतकऱ्याने एकच गाय पाळा, कत्तल कारखाने जगातले पूर्ण बंद होतील. आणि ज्या दिवशी कत्तल कारखाने बंद झाले त्या दिवशी कृष्ण परमात्म्याची खरी भक्ती आणि खरं प्रेम आमच्यावर ओसरलं गेलं. त्या दिवशी आमच्या काल्याला महत्व येईल, त्या दिवशी सप्ताहाला महत्व येईल. गायीचं जोपर्यंत पृथ्वीवर रक्त सांडतंय तोपर्यंत कृष्ण भक्ती आपली खरी नाही. आणि शेतकऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याने एक गाय पाळा, एक गाय, 1 ते 2 गाय. कत्तल कारखान्याला गाय द्यायचीच नाही, ठरवून टाका तुम्ही. सर्वांना कल्पना आहे. पण कशा करता सांगतो की एवढं 14 भुवनाचं भगवान कृष्ण परमात्म्याच्या मुखामध्ये दर्शन झाले यशोदा मैयाला, किंचित वीज चमकल्यासारखं. आणि दुसऱ्या क्षणामध्ये मायेचा अस्त्र तिच्यावरती पडल्याबरोबर तो जसा कृष्ण आणि मी त्याची आई, हा भाव आविष्कार आहे. म्हणून यशोदा मैयानं भगवान अखिल कोट ब्रह्मांडाचा मालक आहे, अख्खं विश्व ज्याच्या हातात आहे. अहो विश्वच काय, ज्यांच्या एका रोमावर अनंत ब्रह्मांड आहेत. अनंत ब्रह्मांड उदारे हरिया बालक नंदागरी, हरिया बालक नंदागरी, हरिया बालक नंदागरी. अनंत ब्रह्मांड उदारी हरिया बालक नंदागरी, हरिया बालक अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे. भगवंताच्या एका रोमावर अनंत ब्रह्मांड आहेत. आणि प्रत्येकाच्या मोजमापानं प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर 3.5 कोटी केस आहेत, प्रत्येकाच्या मोजणीनं. आणि 3.5 कोटी एका रोमावर अनंत ब्रह्मांड आहेत. आता 3.5 कोटी केस का? 3.5 कोटी आपण पाप केलेले, 3.5 कोटी पाप केले. ते 3.5 कोटी पाप घालवण्यासाठी एका कृष्ण नामात ही शक्ती आहे की एका रोमावरचं अनंत कोटी पाप घालवण्याची ताकद आहे. ही नामस्मरणाची शक्ती भगवान कृष्ण परमात्म्याच्या. तो परमात्मा एवढा मोठा व्यापक आहे, विश्वाचा मालक आहे. पण त्यात परमात्म्याने भावापुढे यशोदा मैयानं कृष्णाला बांधलं. कशालाच बांधल्या जात नाही, तू फक्त आकळल्या जातो. भाव बळे आणि एरवी नाकळे, कळतही नाही आणि आकळल्या जात नाही. ज्यांच्या जवळ भाव त्यांच्या जवळ देव आहे. भाव ही त्याची व्याख्या, हेडलाईनला नाव टाका तुम्ही, भाव जर असेल तर देव आहे. म्हणून भावापुढे भगवान कृष्ण परमात्म्याने बांधून घेतलं. तो बांधणार आहे, सगळ्या विश्वाला सोडणारा. भगवंताची किती मोठी शक्ती आहे. अशा एका रोमावर अनंत ब्रह्मांड आहेत. आणि अनंत ब्रह्मांडाचे अनंत ब्रह्मदेव आहेत. अनंत इंद्र, अनंत चंद्र, अनंत सूर्य. शास्त्राची व्याख्या. एका ब्रह्मदेवाला अहंकार झाला, म्हणलं आता तुम्ही मला दिवाळीची सुट्टी देत नाही. कृष्ण परमात्म्याला सांगितलं, त्यांनी लेटर पाठवलं, मला दिवाळीची 5 दिवस सुट्टी घ्यायची. भगवान म्हणले सुट्टी नाही, मोठ्या माणसाला सुट्टी नसते, सुट्टी घेऊ नका. त्यांनी सांगितलं सुट्टी नाही द्यायला मी पळून जाईन, जा म्हणले. तुम्ही एकही दिवस सुट्टी देत नाहीत. हा ब्रह्मदेव सुट्टी घेऊन निघाला, बळच सुट्टी घेऊन निघाल्यानंतर समोर रेल्वे गेट होता. रेल्वे गेट बंद झाला, पलीकडून काही गाड्या थांबल्या, त्याच्या पाठीमागं गाड्याची लाईन लागली. रेल्वे गेट उघडला आणि ज्यावेळेला त्या गाड्या तिकून यायला लागल्या त्यावेळेला त्या गाड्यामध्ये असे पेटारे होते, मोठमोठाले बॉक्स होते. ह्या बॉक्सवर डबल टेबल. मग त्या बॉक्सावर एक बाई बसली होती. ती गाडी हाकू लागली. बाई म्हणजे कळालं का तुम्हाला? माया. ती हाकू लागली गाडी. ब्रह्मदेवाने विचारले याच्यात काय? ती म्हणजे चल पुढे. याच्यात काय मला विचारायला? जाय पुढे. शेवटच्या गाडीवरला विचारले याच्यात काय? त्यांनी सांगितलं या सगळ्या पेटेमध्ये ब्रह्मदेव आहेत. अरे बापरे, सगळे पेटेत ब्रह्मदेव म्हणले हो.
म्हणजे कसं काय? त्यांनी सांगितलं मालकाची ऑर्डर आहे, आमचा एक ब्रह्मदेव बळच रजेवर गेला, सगळ्यातून चांगला जे निघेल त्याची नियुक्ती करायची. एवढे ब्रह्मदेव म्हणजे एवढे ब्रह्मदेव. ह्या ब्रह्मदेवानं रजा कॅन्सल केली आणि त्याच्या आधी जाऊन बसले. नको रे बाबा नको म्हणला, कारण ही शक्ती भगवंताची आहे. पण तोही परमात्मा फक्त भावाने आकळला जातो. विठाला विठाला. राजा जनक हा विधी महात्मा आहे. जनक राजाला अष्टांग योग साध्य होते. 8 योगी जनक राजा, ज्ञानयोगी, कर्मयोगी, धर्मयोगी, तपोयोगी, प्रेमयोगी, पुन्हा राजयोगी, पुन्हा अष्टयोगी जनक राजा आहे. आणि जनक राजा अष्टयोगी असून शुकाचार्यांना सुद्धा ज्ञान त्यांनी सांगितलं. कारण शुकाचार्य आले होते त्यावेळेला शुकाचार्यांनी सांगितलं मी शुक आलो. द्वारपाळाने सांगितलं मालक राजे जनकाला मी शुक आलो असं म्हणतात. त्यावेळेला जनकजीनं सांगितलं एकट्यालाच या म्हणा, इतक्यासाठी एंट्री नाही. शुकाचार्य म्हणले मी एकलाच आहे, सगळ्या अंगाला राख लावली, लोंगुटी घातली आणि आता आणखी काय, बिगर लग्नाचा फुल अधिकारी माणूस आहे, मी एकटा कसं येऊ. पुन्हा परत त्याने सांगितलं म्हणजे कदाचित माझ्या हातामध्ये भस्म ती टाकून दिली, मी शुक आलो. पुन्हा द्वारपाळाने सांगितलं मालक त्याने सांगितलं जनकाने नाही एकलेलाच आहे म्हणून. त्यावेळेस म्हणले आता काय, मग त्याने ती लंगोटी टाकून दिली. मग शेवटी सांगितलं मी शुक आलो, पुन्हा एकटाच्या. ते म्हणलं का राजाचं डोकं बिघडले काय, मला मुद्दाम पाठवले यांच्याकडे. आणि ज्या वेळेला शुकाचार्यांना जनक राजाने असा निरोप पाठवला त्यावेळेला शुकाचार्य सांगू लागले मी काय, शुकाचार्य म्हणू लागले भावार्थ रामायणात नाथाने याचं गोड वर्णन केले, ओवीबद्ध आहे रामायणामध्ये सांगितलेले. मी काय लग्न झालेलं आहे का, माझ्यासोबत बायको नाही, पोर नाही, काय नाही, मी एकला म्हणजे कसा काय. मग त्यावेळेला शेवटी द्वारपाळानं सांगितलं संगम त्यक्त्वा सुखी भव. शास्त्र काय सांगते, संगम त्यक्त्वा सुखी भव. संघाचा त्याग करा, त्याच्यासारखा सुखी कोणी नाही. संघाचा त्याग करा. संघाचा त्याग करणं आणि संघाचा भोग करणं हे आपल्या मनावर अवलंबून आहे. आणि ते मन जर कृष्ण अर्पण केलं असेल त्याचा काहीच बाध होत नाही. विठाला विठाला या जनकाला एक कन्या आहे, मानस कन्या सीता माता. जनक राजाच्या घरी पूर्वीच्या काळामध्ये महाराज जोग महाराज संस्था आता फरशी केली तिथं. पूर्वी आता जवळजवळ 25 वर्षाच्या खाली ते गाईचं शेण आणायचं आणि ते सगळी जोग महाराज संस्था हातानं सारवायची, विद्यार्थ्यांनी संस्था सारवायची. मग ते जनक राजाच्याकडे पूर्ण राजवाडा शेणानं सारवायचं. दासदाशी खूप होते. पण भगवान शिवधनुष्य शंकराने राजा जनकाला धनुष्य दिलं होतं. ते धनुष्य जर उचलून जर बाजूला ठेवायचं असेल त्याला शेकडो वीर लागत होते. वीर उद्बत्ती छाप नाही, ब्लॅक टिप येणारे वीर लागत होते. वीर ते उचलायचं आणि बाजूला ठेवायचं. ते धनुष्य एका कोपऱ्यात उभं करून ठेवलं. आणि या दाशीनं काय करायचं, त्याच्या बाजूने शेणानं सारून घ्यायचं, धनुष्याच्या खालची जागा पारशी राहायची. पण एके दिवशी सीतामातेला काय लहर झाली, त्या म्हणल्या आज मलाच सारवायचं. आता राज याची कन्या आहे ती. सीतामातेनं ते सारवायला सुरुवात केली आणि त्या धनुष्याच्या जवळ गेल्या, डाव्या हातानं उचललं धनुष्य, त्याच्या खालून सारवून घेतलं. सगळ्या दाशी पाहिल्यात, नौकर पाहिले, राजा जनकाला दाखवले, हे पहा कौतुक, डाव्या हातात धनुष्य खाली सारवायली. जनक राजाच्या अंगावरचे रोम उभं राहिले. जनकाने सांगितलं एवढी मोठी ताकद, हजारो शेकडो वीर लागतात हे धनुष्य उचलून बाजूला ठेवायला, आणि माझी 8 वर्षाची कन्या डाव्या हाताने डोक्यात धनुष्य उचलते. अप्रतिम शक्ती आहे, आदिशक्ती आहे. हिच्यासाठी असाच वर पाहायला पाहिजे. आणि विवाहित 8 वर्षाची कन्या विवाहित योग्य झाली. आणि त्यावेळेला मग राजा जनकाने पण ठेवला, जो कोणी शिवधनुष्याला उचलून डाव्या हाताने उचलून गुण लावील आणि गुण लावत असताना धनुष्य मोडील त्याला शीतामाळ घालील, असं ठरलं. आणि त्याप्रमाणे ठरल्या गेलं. राजाधिराज 96 कुळीचे राज्य आले. त्याच्यामध्ये रावण आला होता. रावणाचं 14 चौकड्याचं राज्य होतं. रावणाच्या अंगात 14 चौकड्या इतकं बळ होतं. एवढा ताकदवान रावण होता. 14 चौकड्या म्हणजे कळलं का, 4 युगाची एक चौकडी, क्रता त्रता द्वापार आणि कली. क्रतायुगाचं 12,96,000 की नाही, 17,96,000 सॉरी,
द्वापार युगात त्रेतायुगाचं 12,28,000, द्वापार युगाचं 8,64,000 आणि कलयुगाचं 4,32,000, एकंदर 43,20,000. ज्या वेळेला 1,000 वेळा जाईल त्यावेळेला एक चौकडी होईल. इतकं राज्य राजा रावणाचं, एवढी ताकद राजा रावणाची, संपत्ती होती एवढी मोठी. तो राजा रावण त्या स्वयंवरासाठी आला आणि पहिल्यांदाच राजा रावण उठला. ते धनुष्य उठून आता उचलून आपण याला गुण लावू, माझ्यासारखा बलवान कोण आहे. आणि राजा रावणानं धनुष्य उचललं, 20 भुजानं त्याला ताकद लावली आणि थोडं उचलल्याबरोबर ते त्याच्या छातीवर पडलं. उताना पालथा पडला. आता बाकीच्या राजाच्या शेपटी आपोआपच पडल्या. रावणाला उचललं नाही ते मला काय उचलतं. प्रत्येक राजा उन्हाला गुपचूप बसले. मग तिथं विश्वामित्राने भगवान रामचंद्र प्रभूजी आणि लक्ष्मणजी यांना आणलं होतं. ताटिका सुभाऊ त्यांना मारत होते. त्यासाठी त्या राक्षसांना निपांत करण्यासाठी, यज्ञ सुरक्षित पूर्णतेकडे जाण्यासाठी रामचंद्र प्रभूजी लक्ष्मण आणले होते. तेच या स्वयंवरासाठी आणलेले आहेत. कुठं? मिथिलेमध्ये. त्यावेळेला विश्वामित्राने सांगितलं, श्रीराम आता उठा, ही प्रसंगाची वेळ आहे. मग त्यावेळेला रामचंद्र प्रभूने गुरुचं दर्शन केलं विश्वामित्राचं आणि हळूच मंद हंस गतीनं प्रभू रामचंद्र त्या मंडपामध्ये आले. त्या धनुष्याला प्रथम नमस्कार केला आणि 3 प्रदक्षिणा केल्या. इथं चुकलं, इथंच चुकलं. माणसं वाकत नाहीत. नमस्कारामध्ये एवढी ताकद आहे, नमस्कारात एवढी ताकद आहे, देवालाही वाकवता येतं. बाकीचे तुला वाकतीलच, याच्यात नवल नाही. नम्रतेचं लक्षण आहे. देवालाही वाकवता येतं. कशामुळे? नमस्कारामध्ये. पैठणला नाथबाबांच्या समकालीन एक दंडवत मुनी होते. त्यांनी काय करायचं? जे दिसल त्याला दंडवत घालायचं, जे दिसल त्याला दंडवत घालायचं. असं करत करत पैठणमध्ये काही लोक त्यांची टिंगल करत होते. एका टवाळवट्यावरती लोक बसलेत. आल्याबरोबर त्यांनी सगळ्यांना दंडवत घातला आणि एक जणांनी दंडवत घालून निघाले. एक जणांनी विचारलं, महाराज तुम्ही दंडवत आम्हाला घालून चालले, त्या पलीकडच्या प्राण्याला घातला नाही? तिथे गाढव मरून पडलं होतं. गेले की दंडवत स्वामीने त्याला नमस्कार घातल्याबरोबर ते गाढव उठून बसलं. ही दंडवताची ताकद आहे. नम्र झाला भूता, दंडवतला ती शक्ती, म्हणून नमस्काराची शक्ती. नमस्कार रामचंद्र प्रभूने त्या धनुष्याला केला. 3 प्रदक्षिणा केल्या आणि भगवान शंकराची कृपा प्राप्त केली. डाव्या हाताला धनुष्य उचललं, गुण लावल्याबरोबर ताड ताड असा आवाज झाला आणि त्या धनुष्याचे 3 तुकडे झाले. त्रिभुवनामध्ये आवाज घुमला आणि सीतामातेला आनंद झाला. सीतामातेला आनंद झाला. सीतामाता चालत आल्या. आता रामचंद्र प्रभूच्या गळ्यात माळ घालायची आणि रामचंद्र प्रभू, आता प्रथा आहे आपल्यामध्ये, नवरदेव कशा उभा राहतो? चौरंगाव, आणि नवरी पाटावर. आधीच उंच, पुन्हा चौरंगामुळे 1.5 फूट उंची पुन्हा वाढली त्याची. ते जर उंचीत कमी असेल तर मग जमलं समजा, पण हे नवरदेव उंच होता ना, 7 फूट उंच होता आणि पुन्हा चौरंगामुळे 2 फूट उंची वाढली. सीतामाईची उंची कमी. आईसाहेब हार घेऊन उभा राहिले. आता देवाच्या गळ्यात हार घालायचा आहे मला, कारण मी हारले ना. जे हारतंय का त्यालाच लोक हार घालतात. आम्ही सध्या हारलेले. हार कोणाच्या गळ्यात असते? हारलेल्या माणसाच्या. मग तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला हरवलेलं आहे, पण आम्हाला आणखीन कळालेलं नाही. देवाच्या गळ्यात हार घालायचा, ते कसा घालायचा? थोडं वाका. भगवान म्हणले मी वाकत नाही, मी कोणासमोरही वाकत नाही. त्यातले त्या सासरवाडीत तर माणसं कुठे वागतात जास्त? अहो तुम्ही कुठे वाका, पण सासरवाडीत वाकू नका. सासरवाडीत वाकला की ते पुन्हा उभाच राहत नाही. भगवान म्हणले मी सासरवाडीत वाकत नाही. आता काय करावं? धर्मसंकट पडलं. ही गोष्ट लक्ष्मणजीनं पाहिली. लक्ष्मणजी धावत आले आणि येऊन त्यांनी काय केलं? रामचंद्र प्रभूच्या पायावरती डोकं ठेवलं आणि त्यांनी सांगितलं, आई साहेब आता हार घाला. रामचंद्र प्रभू वाकलेत. त्यावेळेला आईसाहेबांनी हार घातला आणि विजय प्राप्त झाला. पण लोक म्हणू लागले, वाकल्या ना
भावापुढे, भावापुढे नाही, भक्ती भावापुढे वाकला. याचं उत्तर अभंगाच्या भावा पुढे बाळा, भावा पुढे बाळा, भावा पुढे बाळा, भावा पुढे, भावा पुढे बाळा, भावा पुढे बाळा. वाकले भक्त म्हणून, भावापुढे वागतो देव. भावापुढे कोणाची ताकद नाही. प्रभू रामचंद्राची एवढी अखिल कोट ब्रह्मांडाचा मालक असून त्यांची शक्ती चालली नाही. तिथं लक्ष्मणजीची युक्ती चालली, भावबळे युक्ती. म्हणून लक्ष्मणजीने वाकून नमस्कार केल्याबरोबर भगवंताच्या गळ्यात आईसाहेबांनी हार घातला आणि त्या हाराबरोबर देवाला जिंकल्या गेलं. हे जिंकले कशामुळे? फक्त केवळ भावामुळे. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराज सांगतात, भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ. कोणाची ताकद नाही, अजिबात नाही. भगवान कृष्ण परमात्म्याला 16,108 पत्नी आहेत. त्याच्यामध्ये आवडती कोण आहे? सुंदर सुंदर सौंदर्यामध्ये जर पहिला नंबर असेल तर सत्यभामा, अष्टनायिका. सत्यभामा सत्राजित राजाची कन्या आहे. या सत्राजित राजाने सूर्य उपासना केली होती आणि सूर्य उपासना केल्यामुळे सत्राजित राजाला भगवान सूर्यनारायणाने शमंतक नावाचा मणी दिला होता. तो मणी कसा होता? तो मणी जर संध्याकाळच्या वेळेला इथं ठेवला तर 25 किलोमीटर त्याचा सूर्यासारखा प्रकाश पडत होता. 25 किलोमीटर 30 किलो सूर्य दुसरा हा म्हणे. बरं नुसता ते गुण नाही, आणखीन त्याच्यामध्ये 80 तोळे सोनं सूर्योदयापासून ते सूर्य अस्तापर्यंत तो मणी बाहेर टाकत होता. किती तोळे? 80 तोळे. आता पाहिजे होता शमंतक मणी. आणि तो मणी सूर्यनारायणाने सत्राजिताला दिलेला आहे. आणि त्या सत्राजिताला एकच कन्या होती. कोण? सत्यभामा. पण सत्राजिताचा बंधू प्रसन्न नावाचा आहे. कृष्ण परमात्मा विवाहित झाले. 16,108 स्त्रियाबरोबर लग्न झालं आणि त्यावेळेला सगळे राजे करभार घेऊन भेटीसाठी द्वारकेला येत होते. त्यावेळेला प्रसन्नाने सांगितलं सत्राजिताला, दादा मला पण जायचंय कृष्ण भेटीसाठी आणि देवाच्या भेटीसाठी जायचे. द्वारका अख्खी सोन्याची, एवढा मोठा राजा आहे आणि तरी पण मला जायचं म्हटल्यानंतर थोडंसं स्मार्ट होऊन जावं लागेल ना. तसं काही करू, स्मार्ट सिटी आहे आणि मला तर वाटतं तुमचे नंदगाव स्मार्ट आहे कृष्ण भक्तीमुळे. मला जायचंय पण एक तुम्हाला मागायचं. म्हणले का तो सूर्याने जो मणी दिला ना सिमंतक, तो मणी मला द्या. म्हणले काय अडचण नाही, घेऊन जा. हे मणी गळ्यात घालून सूर्यास्ताच्या वेळेला द्वारकेच्या प्रांतामध्ये प्रश्न गेला आणि त्यावेळेला सगळे सेवक सांगू लागले भगवान कृष्ण परम देवा सृष्टीचं सूत्र बदललं. काय? सूर्यास्त झाला आणि लगेच उगवला. सूर्यास्त उगवत नाही, शक्य नाही. सृष्टीच्या नियमात बदल होत नाही. पाहतो तर भगवान म्हणले ते सत्राजित आहे. आला, ठेवून घेतलं. भगवंताने त्याला वाटं लावलं. जात असताना त्या सत्राजिताची शिकार एका सिंहाने केली
आणि तो सिंह तो मणी घेऊन जात असताना त्या सिंहाची शिकार जांबुवंताने केली. जांबुवंताने तो मणी नेला आणि आपली त्याची 80 योजनाची गुहा आहे हिमालयामध्ये, त्या गुहेमध्ये तो मणी त्या मुलीच्या पाळण्यावरती टांगला. प्रकाशच प्रकाश. आता 28 ने 4 ला गुन्हा, 28 चौक किती झाले? 28 चौक पुढच्या वर्षी सांगा. हा 84 झाले का? एवढी, हा 112 एवढी लांबीची गुहा. ती गुहा सूर्यप्रकाशित झाली. आणि मग सत्राजिताला मारलं. ज्यावेळेला आपलं प्रश्नाला सत्राजित शोध करण्याकरता आले द्वारकेला. आणि मग भगवान कृष्ण परमात्म्याने आळ घेतला. एवढी मोठी सोन्याची द्वारका असून तुम्ही आमचा मणी घेतला. भगवान म्हणले नाही. भगवान कृष्ण परमात्मा मण्याच्या शोधामध्ये निघाले आणि त्यावेळेला त्याने आपल्यासोबत अक्रूरजीला घेतलं. जात असताना सिंहाची शिकार झालेली पाहिली. तिथून अस्वलाचे पावलं दिसले आणि तो मणी या दिशेने गेला. अस्वलाचे पावलं गुहेकडे गेले आणि गुहेच्या बाजूला सगळ्यांना बसायचं सांगितलं. कृष्ण परमात्मा गुहेमध्ये प्रवेश करतात. तो त्याच्यामध्ये जांबुवंत आहे. जांबुवंताने पाहिलं. भगवान कृष्ण परमात्म्याने हात जोडले. जो मणी तुम्ही आणला ना शिकार करून, तो मणी परत करा. तो सत्राजिताचा आहे. माझ्यावरती आळ आलेला आहे. त्यांनी सांगितलं मी देत नाही. बराच वेळ त्यांची चर्चा झाली. शेवटी दोघांमध्ये युद्ध झालं. युद्ध 28 दिवस युद्ध चाललं आणि शेवटी जांबुवंताला कळालं की माझ्याबरोबर युद्ध खेळणारा माझा मालकच आहे. मग हे कोण आहे? भगवान म्हणले मालक नाही तर कोण तुझा बाप आहे का? मालकच आहे. मग तुझा मालक मी आहे तर मग मला खरं रूप दाखवा. त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्म्याने रामचंद्र प्रभूचं रूप मागच्या 7व्या अवतारातलं प्रदर्शित केलं. जांबुवंताला सुखी केलं. जांबुवंताने भगवंताच्या पायावरती लोळण घातली. सांगितलं भगवान मला कृपा करा, तुम्ही दयाळू आहात. हा मणी तर घेऊनच जा, पण माझी जांबुवंती कन्या हिच्याबरोबर तुम्ही विवाह करा. जांबुवंती दिली, मणी दिला आणि मग तो मणी सत्राजित राजाला कृष्ण परमात्म्याने परत नेऊन दिला. सत्राजित राजाला लाज वाटली. एवढा मोठा ब्रह्मांडाचा मालक कृष्ण परमात्मा त्यांच्यावरती मी आळ घेतला. हा मणी तर जांबुवंतांनी दिला होता, मणी मला दिला. आता काय करा भगवान, ही माझी जे सत्यभामा कन्या आहे ही तुम्हाला मी समर्पण करतो आणि तिच्याबरोबर आनंदा मणी देतो तुम्हाला. तो मणी भगवान कृष्ण परमात्म्याला दिला. याप्रमाणे तो मणी द्वारकेमध्ये आला आणि सत्यभामा माता सोन्याच्या द्वारकेमध्ये महालात राहत होती. त्या सत्यभामेनं भगवंताची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. एके दिवशी ती सेवा पाहण्यासाठी, द्वारकेचं वैभव पाहण्यासाठी, द्वारकेच्या 16,000 पत्न्याचा प्रपंच पाहण्यासाठी नारदजी आले. नारदजी नारायण 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 नारायण. नारदजी आले. नारदांनी पाहिलं. सगळे महाल दर्शन घेत देत नारदजी गेले आणि सत्यभामेच्या महालात गेल्यावर सत्यभामाने ब्राह्मण म्हणून पाद्यपूजन केलं. नारदजी आलात, माझ्यावरती कृपा केली, बरं झालं. नारद म्हणाले आईसाहेब मला खूप आनंद वाटायला, भगवंताची सेवा तुम्ही करता. नारदा मी काय सांगू, मला माझ्या प्राणापेक्षाही मला भगवान आवडतो. देव कोणाला आवडत नाही, हे की नाही? बहु आवडसी जीवा पासोनिया, महाराज सांगतात. कानडिया रे विठोबा, भगवान भक्ताला देव किती आवडतो. भक्ताला देव इतका आवडतो की त्याचा प्राणही त्याला तितका आवडत नाही. प्राणही आवडत नाही. हे फक्त भक्ताला विचारलं. आपण भक्त नाहीत म्हणून सांगा, नाही तर आम्हाला पंढरपूर महाराज सोडून. देव जीवापेक्षाही ज्यांना आवडतो त्यांचं नाव भक्त आहे. आईसाहेबांनी सांगितलं नारदा मला कृष्ण परमात्मा इतके आवडतात, इतके आवडतात, काय सांगू तुला. नारदा मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा. तुम्ही विद्वान आहेत, ब्राह्मण आहेत आणि फिरते आहेत. एक प्रश्न विचारू का? नारद म्हणले आईसाहेब विचारा. काय विचारायचंय? त्यावेळेला आईसाहेब म्हणू लागल्या नारदा हाच कृष्ण परमात्मा जन्मोजन्मी मला पती मिळावं यासाठी मी काय करू? सत्यनारायण करू का? काय करू? मी काय केलं पाहिजे? मी जे केलं असताना हा अखिल कोट ब्रह्मांडाचा मालक कृष्ण परमात्मा सौंदर्याची खान हा परमात्मा मला पती रूपानं प्राप्त व्हावा. मी काय करू? ठीक आहे महाराज. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया दातार केशवराज नामया दातार. सुवर्णाची खान आहे, ब्रह्मांडाचा मालक आहे परमात्मा. तो मला प्राप्त व्हावा यासाठी काय करावं? नारद म्हणले आईसाहेब साधी गोष्ट आहे हो, साधी गोष्ट आहे. सत्यभामेला मोठेपणाचा अभिमान झाला.
म्हणे माझ्याच जवळ दिसायला सुंदर मीच, आणि अगोदर भगवान माझ्याचकडे येतात. भगवान म्हणजे थांब जरास थांब. पण भगवंताने नारदाच्या कानात गोष्ट सांगितल्या. त्यांनी काय सांगितलं कोणा ठाव. नारदाचं काम तसंच आहे. नारदाच्या हातामध्ये काड्याची पिटून रॉकेलची कॅन. मग काय आई साहेब ऐकता का तुम्ही. म्हणले हो. नारदा तू म्हणशील ते मी करते. मी काय लहान आहे का. राजाची राणी आहे. अखिल कोट ब्रह्मांडाचा पती माझा मालक आहे. अख्खी सोन्याची द्वारका आहे. माझ्याकडे श्रीमंत म्हणे 80 तोळे सोनं तो दररोज बाहेर टाकतो. आणि माझा पिता सत्रादित राजा तोही सुवर्णाच्या खणीतला राजा आहे. मी काय लहान आहे का. भगवान म्हणले तू खूप मोठी आहेस. ठीक आहे ना. महाराज म्हणले तीळ मात्र मेरू तो समान भार देवा. बाबतीत अभिमान खपत नाही. आणि याचं माध्यम नारद जे. नारद म्हणले आई साहेब सोपी युक्ती आहे. तुम्हाला हाच पती जन्मोजन्मी पाहिजे ना. मग जी वस्तू तुम्हाला जन्मोजन्मी पाहिजे ती वस्तू बामणाला दान करा. आई साहेब म्हणलं बामणाला हुडकीत कुठ. नारद म्हणले मी का मागे काय. मागे दाशीपुत्र होतो पण या जन्मात ब्राह्मण आहे ना. दान ज्याला करायचं तो ब्राह्मण तुझ्या पुढे उभा आहे. वारकऱ्याला दान करायचं म्हणजे तुम्ही वारकरी आहे. आणि नामधारकाला दान करायचं असेल तर मी नामधारक आहे. संन्याशाला दान करायचं असेल तर बुवा संन्याशी आहे. कर काय. आई साहेब म्हणलं नारदा सगळ्याच गोष्टी जमून आल्या ते म्हणजे तो काटा काढण्यासाठी. ठीक आहे. नारदा काय करावं लागते. काय नाही म्हणले अक्षदान पाणी घेऊन या. भगवान नव्हते. भगवान तिकडेच. भगवंताला करायचं होतं काय. आणि मग काय आई साहेबांना अक्षदान पाणी आनंदानं हळदीन कुंकण भरजरी 50,000चा पितांबर अंगावर. ते काय कमी आहे का तिथं. राजाची राणी दौलतच आल्या. नारद बसले. नारदा काय करू घ्या हातावरचे अक्षदा. अक्षदा हातावर घेता आणि पाणी टाका. आणि कृष्ण परमात्म्याचा संकल्प मी ब्राह्मणाला दान द्यायला असं करा. म्हणजे ठीक आहे. संकल्प केला आणि दान दिलं म्हणून खाली पाणी सोडल्याबरोबर भगवान तिकून आले. भगवान दिसले. काय साहेब म्हणले 4 दिवस झाला आले नव्हते. नारदा बरंच आले म्हणले. नारद म्हणले हे तुझा पती नाही आता अक्षदा दिल्या माझा. तुझी सत्ता नाही. मग भगवान आत येत असताना नारदाने सांगितलं देवा तिथंच थांबा तिथंच. आई साहेब म्हणले नारदा इथे. ते म्हणले तुमची शक्ती संपली आता सत्ता माझी आहे. तुम्ही कोणाला दान केलं. ब्राह्मणाला दान केले. मला दान केले. आता त्याच्यावर सत्ता कोणाची झाली. तुमची 16,108ची अजिबात सत्ता नाही. आता सत्ता फक्त एकट्याची. तिथंच थांबा. मग नारद म्हणले आई साहेब मी निघतो. नाही देवाला अजिबात नाही. मला गडबड आहे. मला थांबायला वेळ नाही. मी जाणार आहे. आई साहेब म्हणले अजिबात नाही बोलायचं काम नाही. नारदाने भगवंताला सांगितलं देवा ते तिथं माझे खडाव आहेत ना ते खडाव डोक्यावर घ्या. सत्य म्हणून देव नारदा देव. ते म्हणले देव तुझा असेल माझा सेवक आहे. सेवकाच्या श्री घेऊन चाले पादुका. 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 सत्यभामा दान
करी उजुनो हे अनुभरी सेवकाच्या श्री घेऊन चाले पादुका. अजिबात त्याच्यात कमी जास्त नाही. नारदाचे खडा उचलले भगवंताने डोक्यावर घेतले, नारद पुढे आणि भगवान मागे. सत्य आहे साहेब, सत्यभामा म्हणले हे तो सोंग झालं बाबा, मी दान ते म्हणले बोलायचंच नाही, तुम्ही दान केले. हे लोक पाहिले होते, नारदा हे काय सोंग आहे, दान केले म्हणले. दान केले, अख्ख्या द्वारकेमध्ये बातमी पसरली. सत्यभामेनं कृष्ण परमात्म्याला नारदाला दान केलं. दान केलं म्हणल्याबरोबर 16,107 पदर. तुझे एकटीच आहे का? आम्ही 16,107 कशाला आहे? सत्यभामा आई साहेब म्हणले मला काय माहिती एवढा डोम होईल. ते म्हणले तू लावलाय अग्नी. ज्ञानोबा म्हणले जैसा खेळता अग्नी लागला. ज्ञानोबा म्हणतात हे सामान्य रूप याच आहे, पण विशाल झालं याचं विशाल. 16,107 जणी सत्यभामेच्या अंगणामध्ये चल बाहेरच निघ म्हणले. आता सत्यभामेने काय ताप झाला यार. लगेच सत्यभामेनं उग्रसेनाला फोन लावला, बाबा ही अशी अशी भानगड झाली, तुला कोण कर म्हणलं का? आम्हाला विचारलं का तू? ह्या गोष्टी चांगल्या गोष्टी मोठ्या माणसाला विचारून केल्या पाहिजेत, आपसात करूच नाही. मोठ्या माणसाला विचारू. तू काय करा मग उग्रसेनाला सत्यभामेने सांगितलं बाबा काही करा पण आमचं भांडण मिटवा. ते म्हणले आता देऊन दिले तू, बरं साध्याला तरी दिलं का? ते ब्राह्मणाला दिले ना. बरं ब्राह्मण काही साधा नाही, ते फिरता ब्राह्मण आहे, ते नुसता बोंब मारणारा ब्राह्मण आहे. ते का साधा का? अगे का 5 मिनिटामध्ये त्रिभुवनाची बातमी कळविते. कारण दान दिलेली वस्तू परत घेऊन येते त्याच्यावर सत्ता नसते आपली. ब्राह्मणाला दान दिलेली वस्तू आहे ना, त्याच्यावर आपला अधिकार संपला. मग कसं घेता येईल? काही करा नाहीतर मी आत्महत्या करते. उग्रसेनजीनं नारदाला बोलवलं, नारदा तुम्ही काय कटकट केली? म्हणजे मी काहीच केलं नाही, त्याच्याकडूनच झाले. मी कशाला काय करू? आमचं बामणाचं काम आहे, दिलं ते घ्यायचं. बरं याच्याकडून झालं म्हणलं ठीक आहे. कसं मिटवायचं ते? नारद म्हणे तुम्ही मिटवा का पटवा, मी आपलं निघालो. नारायण नारदजी निघाले आणि मग त्यावेळेला मीटिंग झाली आपसामध्ये. म्हणले काय करावं? पुन्हा नारदाला सांगितलं, नारदा तुम्हाला काय दिलं म्हणजे देव परत येईल? ते म्हणले काही द्या, देवाला मी देतच नाही. दान दिलेली वस्तू. बरं नारदा देवाला जर घ्यायचं म्हणल्यावर देवाच्या भारंभार सोनं द्यायला जमल का? नारद म्हणजे जमत नाही, पण जमितो मी, जमितो. सत्यभामा आई साहेब म्हणल्या सोन्याबरोबर देव घ्यायचा ना, एकटीच 80,000 तोळे सोनं दररोज श्रीमंतकपणी टाकतो, माझ्याकडे भांडारच भरलेले सोन्याची. भगवान म्हणले पुन्हा अहंकारामध्ये वाढ झाली, पुन्हा अहंकारात वाढ झाली हिच्या. मग काय? नारद म्हणले जमतंय असं, पण शास्त्रामध्ये कुठेतरी योग वाशिष्ठामध्ये त्याचं प्रमाण आहे, जमतंय म्हणले. असं म्हणले ठीक आहे. मग काय? जे सोन्याचा ढीग लावला, सगळ्या 16,006 जणी, फक्त रुक्मिणी साहेब सोडल्यात. 16,106 जणीनं जेवढं होतं नव्हतं तितकं सोनं सत्यभामेच्या दारात आणून टाकलं. आणि सत्यभामेनं सांगितलं कोणाचंच न ग, मी एकटे देते. ते म्हणजे थांब. सगळं घरातलं सोनं काढलं. नारद आले वा देवाला घेऊन. आता देवाला घेऊन नारद कशा आले माहिती का? देवाच्या डोक्यावर नारदाच्या पादुका, त्या पादुका काय खाली उतरच न, कारण नारदाला यायचं डोकं उठवायचं होतं. नारदा एवढा मोठा ब्रह्मांडाचा मालक, त्याच्या डोक्या आमच्या बोलायचं नाही, मला दान दिलेली वस्तू आहे. भगवान आले आणि सत्यभामेने सांगितलं नारदा देवाला आतमध्ये पूजेच अजिबात जमत नाही, इथं बस. जिथं बस म्हणलं तिथं देव बसू लागला. करी देवावरी सत्ता, देवावर सत्ता आहे. कशी? फक्त भावाची सत्ता आहे, देवावरती सत्ता. जिथं बस म्हणलं तिथं बस. भगवंताला एका पारड्यामध्ये ठेवलं. सत्यभामा मातेनं होतं तितकं सगळं घरातलं सोनं टाकलं. ते पारडं किंचित तरी उचलाव देवाचं, किंचित हल्लं नाही. व तीळ मात्र 16,106 जणीनं सोनं टाकलं, अजिबातच पारडं उचलं ना. आता काय करावं? सगळं सोनं झालं. नाथबाबा लिहित आहेत, नाथ महाराजांनी सांगितलं तिथं देवकी माता आल्या. देवकी मातेनं जी त्यांची जेवढे अलंकार होते, आता याच्या अलंकारानं काय डोंबलं होणार आहे? सगळे अलंकार टाकले तरी ते किंचित पारडं हलच ना. आता काय करावं? कोण राहिलं? फक्त मग त्यावेळेला शहाणे माणसं बाजूला बसतात, गबाळात नसतात. मग म्हणले आता कोण राहिले? आता रुक्मिणी आईसाहेब राहिलेत. फक्त रुक्मिणी आईसाहेब राहिले. रुक्मिणी आईसाहेबाच्या महालामध्ये
मग त्यावेळेला कोणी जायचं? नारद म्हणले मी बोलवायला जातो, कारण आता मला हे सोडवायचा ना प्रश्न. मग नारदची विना वाजत गेले रुक्मिणी आईसाहेबाच्या म्हणून, नारायणा नारायणा. नारदजी गेले आणि आईसाहेब तिथं बसले होते. आईसाहेबांनी काय, हातामध्ये तुळशीची माळ आहे, वृंदावनाची सावली आहे, भली मोठी तुळशीची छाया पडलेली आहे, आणि त्या सावलीमध्ये मांडी घालून रुक्मिणी साहेब श्रीकृष्णाचे जप करू लागले. हरी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताच्या नावाचा जप चालू आहे. किंवा आईसाहेबांचा जप. नारदजी गेले, नारदाला लांबून आपलं रुक्मिणी आईसाहेबांनी पाहिलं, आणि त्यावेळेला नारदाने त्या बोलण्याच्या अगोदरच नारद म्हणाले, रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा नारदजी म्हणले, आईसाहेब तुम्ही शांत कशा बसल्या? आईसाहेब म्हणल्या, नारदा न सांगता तुम्हा एकाच देवाचे दोन भक्त आहेत, आणि दोन्ही भक्ताचा आत्मीयता संवाद आहे. याला गुह्यम आच्छती गुह्यम पृच्छती शास्त्राच्या भाषेत सांगतात. जे अंतकरणातून बोलल्या जातं गुह्यम आच्छती असते, गुह्यम पृच्छती. बाहेर दृष्टीने जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये विषमता दिसते, आणि अंतर्दृष्टीने जर पाहिलं भक्त स्वरूपानं तर समता भाव आहे. रुक्मिणीचा आणि नारदाचा एकच भाव आहे. रुक्मिणीची काय अवस्था आहे, रुक्मिणीचा काय अधिकार आहे, रुक्मिणीची स्थिती गती आणि भगवान कृष्ण परमात्म्याची प्रीती काय आहे हे नारदाला माहित होतं. नारदांच्या जवळ किती कृष्ण प्रेम आहे रुक्मिणी मातेला माहित होतं. म्हणून दोघांची भक्तांची चर्चा आहे. नारद म्हणले, आईसाहेब चला ना, तुमच्या जवळचं काय ते घ्या. आईसाहेब म्हणल्या, माझ्याकडे देवाला देण्यासाठी काय, आणि खरं सांगा देवाला देण्यासाठी आपल्याकडे काय आहे? काय आपल्याकडं हा आहे का काय? मग आहे ते कोणाचं आहे? मंत्र्याचं का? सकळ ही आहे कृष्णासी अर्पण, सकळ ही आहे कृष्णासी अर्पण, कृष्णासी अर्पण. सर्व कृष्ण अर्पण आहे. देह कृष्ण अर्पण आहे, धन कृष्ण अर्पण आहे, मन कृष्ण अर्पण आहे. सर्व जे जे काय असेल ते सर्व कृष्णाचं आहे. बस याचा मालक कोण आहे? भगवान कृष्ण परमात्मा. आईसाहेब म्हणल्या, नारदा ज्या दिवशी मी हा देह कृष्ण अर्पण केला त्या दिवशी सर्व कृष्ण अर्पण आहे. माझ्याकडे काही नाही, काहीच नाही, फक्त माझ्याकडे भाव आहे, भाव. आईसाहेब उठल्या, तुळशीला 5 प्रदक्षिणा केल्या आणि वाळलं तुळशीचं पान तोडलं. ओलं नाही, वजन जास्त भरल ओल्या पानाचं, म्हणून वाळलं पान तोडलं, ताटात घेतलं आणि झाकून ते ताट नारदाच्या पाठीमागे रुक्मिणी आईसाहेब चालले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. देवाचं
भजन. सगळे लोक वाट बघू लागले. रुक्मिणी आई साहेबाचे किती टेम्पो आहेत, का ट्रक आलेत, काय एखादी सोन्याची भरून, सगळे पाहिलेत. सत्यभामा तर म्हणली रिकामी कशाला चाली, तुला कोण ये म्हणलं तुला, इथं आम्ही टाकून टाकून बेजार आहे, सगळं आमचं सगळं गेलं, फुटका मनी गळ्यात राहिला नाही, आणि आता तू आलीस ते आलीस, काही चाललं नाही, रिकामी येण्याचं कामच नाही. बाकीच्या म्हणल्या खरंच आहे, मालकीने सगळ्यात मोठी आहे आणि काही चाललं नाही, आणि नुसतीच चालत चालत यायला हातामध्ये काहीच नाही. आई साहेब आल्या. नारदाने सगळ्यांना बाजूला केलं, सरका. रुक्मिणी आई साहेब जवळ गेल्या. भगवान कृष्ण परमात्म्याला मनोमय नमन केलेला मनोमय नमन म्हणतात, कारण याला भगवंताच्या आणि भक्ताच्या दृष्टीमध्ये एक समदृष्टी भाव आहे. समदृष्टी भाव आहे. तो समदृष्टी भाव असा आहे की देवाच्या समोर कासव असतो ना, कासव ते प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? समदृष्टीचं प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून मंदिराच्या समोर कासव असण्याचं एकच कारण आहे की कासवाच्या दृष्टीने देवाकडे पाहायचं असतं. कासवाची दृष्टी कशी असते? ज्या वेळेला कासवीन ही वेलीनं वेल्यानंतर ती फक्त जन्म देते वेळेस पिल्लाच्या शरीराला स्पर्श होतो, तिथून त्या पिल्लाचं संगोपन फक्त दृष्टीनं करते. पिल्लाला जर भूक लागली अंग संग दुधा नाही भेटी, अंग संग दुधा नाही भेटी, अंग संग कासवीचे बाळ मारे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संग, दुधा नाही भेटी अंग संग, कासवीचे बाळ मारे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संग, दुधा नाही भेटी अंग संग, अंग संग, अंग संग, अंग संग. कासवीचं बाळ फक्त कृपा दृष्टीनं वाटतं. भूक लागली आईची आणि त्याची एक नजर झाली की त्याचं पोट भरतंय. तसं खऱ्या भक्ताचं भगवंताची एक नजर झाली तर पोट भरत असते. भगवान परमात्मा भेटीवरती उभा आहे. भगवान परमात्म्याला फक्त पाहणं हेच दर्शन आहे, ठीक आहे ना. महाराज म्हणजे ना, ऐसा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ऐसा जो समदृष्टी होईल तया पुरुषाचे लक्षण आहे, अच्युत मने पाहे साक्षीपेशी. ज्ञानोबा म्हणतात की भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगले, अर्जुना अशी ज्याची समदृष्टी झाली, विषमता ज्याच्यामध्ये अजिबात राहिली नाही, अजिबात विषमता भाव नाही, समभाव आहे, समभावामध्ये देवाचं दर्शन आहे. म्हणून आई साहेबांनी कृष्ण परमात्म्याकडे पाहिल्याबरोबर नम्रतेच्या रूपाने मनोमय नमस्कार केला. डोळ्याच्या पापण्या लवल्या, डोळ्याच्या पापण्या लवल्या बरोबर भगवान कृष्ण परमात्मा प्रसन्न झाले. रुक्मिणीला खऱ्या भक्ताला पाहिल्यावर देवाला आनंद होतो. आपल्यासारखे भूत किती गेले म्हणजे देवाला आनंद होईल? खऱ्या भक्ताला पाहावं लागत असते. आई साहेब जवळ गेल्या आणि आई साहेबांनी सांगितलं, काढा सगळं सोनं काढा. सत्यभामा म्हणल्या, तू आणलं ते आणलं नाही, याच्यातलंच काढा का नैतिक काय? ती म्हणले काढा. सगळं सोनं काढून टाकलं, रिकामं पारडं केलं आणि पात्र उघडलं आणि तुळशीचं वाळलं पान त्या पात्रामध्ये ठेवल्याबरोबर महाराज म्हणले, माधव झाला बरोबरीचा. भगवान परमात्मा आणि ते पारड अगदी दोन्ही बरोबर झाले. मुन्नाथ महाराज सांगतायत की एकलेनी तुळशी दळ पहा रुक्मिणीचा भाव सबळ. म्हणून रुक्मिणीचा भाव सबळ आहे. ज्या भावामध्ये इतकं बळ आहे की देवाला तोलणे इतकं, ज्या भावामध्ये इतकं बळ आहे ती जगात कोणाकडे नाही, ज्या भावामध्ये एवढं बळ आहे की द्वारकेच्या सोन्यात नाही, ज्या भावामध्ये इतकं बळ आहे की एकाही सौभाग्यवतीच्या हातात नाही, ज्या भावामध्ये इतकं बळ आहे की ते बळ जगाच्या पाठीवर एकच असेल, ते म्हणजे भक्ताकडे असेल. ते अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ, कोणाचं बळ सबळ नाही. आणि म्हणून इतकं बळ त्यांच्या जवळ आहे, इतकी ताकद देवाला आकलन करण्याची आहे. मग त्या देवावरती ते सत्ता करतात, त्यापेक्षा दुसरी शक्तीच नाही असं अभंगाच्या दुसऱ्या देवावरी सत्ता, करी देवावरी सत्ता, हरी देवावरी सत्ता, सत्ता हरी देवावरी सत्ता, करी देवावरी
देवावरी सत्ता महाराज सांगतात देवावर सत्ता करतात. ही सत्ता जगाच्या पाठीवर कोणीच कोणा करू शकत नाही. पत्नी पतीवर सत्ता करते हा गौण विषय आहे. पिता पुत्रावर करतो, पुत्र पित्यावर सत्ता करतो हा गौण विषय आहे. पण परमार्थ क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर देव आणि भक्त ही सत्ता अलौकिक सत्ता आहे. म्हणून देवाने ऐकावं आणि भक्ताने त्याच्यावरती सत्ता करावी, अशी सत्ता करावी. सर्वांना कल्पना आहे गुरुनामगुरु बंकट स्वामी ही यांची अलौकिक अशी शक्ती आहे की ती शक्ती ज्यावेळेला बंकट स्वामी सातारा जिल्ह्यामध्ये एका गावाला कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथं एका घरी लहान मुलगा मृत्यू पावला होता 8 वर्षाचा. बंकट स्वामी त्या घरी गेल्यानंतर ती बाई रडू लागली आणि सांगितलं बाबा पहा ना आज तुमचं आमच्या गावामध्ये आगमन झालं आणि माझा मुलगा मृत्यू पावला. कुठे? त्यावेळेला ती प्रेताला घेऊन बसली होती. बंकट स्वामीने त्याच्या अंगावरचा कपडा उघडला तोंडावरचं, त्याच्या गालावून हात फिरला. बापू उठणं माय उठ म्हणल्याबरोबर ते लेकरू उठून. ही ताकद आहे कशाची? करी देवावरी सत्ता. देवाला ऐकावं लागतं. गेलेला माणूस परत येत नाही, पण साधूचं देव ऐकल्याशिवाय राहत नाही. दुसरी गोष्ट तुमच्या परिसरात रामबापू शिरळीकर आणि दुसरे विठ्ठल बापू डिग्रसकर कोंडूर विठ्ठल बापू मला काही कळत नाही पण एक अनुभव सांगतो. विठ्ठल बापू डिग्रसकर आणि त्याच्यानंतर यंकोबा नावाचा हरिजनाचा एक होता वसमत तालुक्यामध्ये टेंभुर्णी हपसापूर टेंभुर्णीचे होते. हे तिघजण पांडुरंगाच्या वारीला जायचे, मासिक वारी करायची, महिन्याची वारी. रामबापू आणि विठ्ठल बापू दोघांना इथं मिळायचं आणि दोघांना मिळून टेंभुर्णीला जायचं आणि टेंभुर्णीहून तिघांना मिळून पंढरपूरची वारी करायची. आता वारी भक्त कशी करतात? गणाजी बापू एक चौघ होते, मला काय तेवढं माहीत नाही पण एक सांगायलो तुम्हाला. एक साधूची सत्तेची शक्ती सांगायलो. किती शक्ती असते साधूची. हे वारीला जायचे आणि चौघांनी मिळून वारी करायची. चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकाचं दर्शन, भगवान पांडुरंगाचं दर्शन आणि अशी वारी त्यांची चालायची. पण एकेकाली रामबापू आणि विठ्ठल बापू हे दोघं मिळाले आणि कोण गणूबापू हे तिघजण मिळून कुठे गेले? हपसापूर टेंभुर्णीला. कोणाला? त्या हरिजनाच्या काय त्यांचं नाव मला आठवत नाही. येशूबाबा रामकृष्ण येशूबाबाला घेऊन जाण्यासाठी. पण ज्या वेळेला त्या हपसापूर टेंभुर्णीला हे तिघजण गेले त्यावेळेला येशूबाबाची अंत्ययात्रा निघाली होती. गेले होते. सर्व घरातील लोक दुःखित होते. सगळं गाव त्यांच्या अंत्यसंस्काराला टाळ दिंडी भजन आणि कीर्तनाचा जयघोष अशा जयघोषामध्ये त्यांची अंत्ययात्रा निघाली. रामबापूने पाहिलं हे आणि लोकांना विचारलं कोण? म्हणले तुमचे येशूबापू चाललेत. आणि त्याला वारीला यायचं नाही का? रामबापूचे शब्द आहेत वारीला यायचं नाही का? लोक म्हणले आता चालले ना ते स्मशान जवळ आले. मग त्यावेळेला रामबापूने सांगितलं याच्या जागेवर कोणी जाऊ शकतंय का? मग त्यांचे धाकटे बंधू होते येशूबापूचे. ते म्हणले बाबा मी जायला तयार आहे. म्हणजे चल झोप. आताचा भाऊ म्हणला असता मी का गेला ते बरं झालं. तुम्ही जाता? म्हणले हो. ते झोपल्याबरोबर रामबापून फक्त ते येशूबापू सांग येशूबापू वारीला न्यायला आलो चल उठ. उठ म्हणल्याबरोबर उठून बसले. हे कशाची शक्ती? करी देवावरी सत्ता. महाराज सांगतात ही सत्ता आहे. याला महात्मा म्हणतात, नामधारक म्हणतात, याला भाव म्हणतात. या भावाला कलश आहे. असा भाव जगाच्या पाठीवर कशात कुठंच पाहायला मिळत नाही. तो आम्हाला या मंडपात पाहायला मिळतो. त्या भावाची भाववश गंगा, भावरूपी गंगा
तीर्थरूपी गंगा आज आमच्या या नंद गावामध्ये ओघानं वाहते. म्हणून सगळ्या लोकांनी याच्यामध्ये स्नान करा, पाणी भरपूर घ्या, हात धुवून घ्या. तुम्ही आता झोपून का? हात धुवून घ्या, आता गंगा वाहते. म्हणून हा भावातला भाव आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की अशी शक्ती भावामध्ये आहे आणि ती शक्ती त्यांना प्राप्त होते. ती तुम्हाला एकदा प्रेमाने सर्वजण विठोबा रुक्माई भजन करा. विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, अलंकापुरावरून ज्ञानोबाराय पंढरपूरला आले आणि नामदेवराय भगवान पांडुरंगाचे लाडके भक्त. इतके लाडके की देवाला रुक्मिणी कोणीही जवळ आवडत नव्हतं, फक्त नामाच पाहिजे होता. जीवापेक्षाही देवाला आवडत असेल तर नामदेवराय, आणि नामदेवरायाला जीवापेक्षाही जर आवडत असेल तर भगवान पांडुरंग. भगवान पांडुरंगाने सांगितलं, नामा एक क्षणभर सुद्धा मी तुला सोडून कुठं जावं असं मला वाटत नाही आणि तुला सोडा वाटत नाही. मग नामदेवराय म्हणले, देवा तुझं तसं आहे ना. कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दरुशन, नेघे मी तयाचे. नामदेवराय म्हणले, देवा ज्या देवाचे कमर वाहत नाहीत ना त्याच्या पाया मी पडत. त्याला निष्ठा म्हणतात. भाव आहे, भाव उच्च कुटीचा भाव आहे. बरं, ज्ञानोबाराय आलेही. ज्ञानोबारायला भगवान पांडुरंग विचारले, माऊली बरीच आळशावर गंगा आली. ज्ञानोबाराय म्हणले, हो माझी अशी इच्छा झाली की जगातल्या तीर्थयात्रा कराव्यात. म्हणजे ठीक आहे, मग कसं काय आले? काय नाही म्हणले, मला नामाला घेऊन जायचे. मग भगवान म्हणले, घेऊन जा ना, कारण ज्या दिवशी ज्ञान आणि नाम एकत्रित येईल त्या दिवशी जगात आनंद खूप मोठा होईल. नुसतं ज्ञान आमच्या उपयोगाचं नाही, नुसतं ज्ञान आम्हाला काही कामाचं नाही, त्या ज्ञानाबरोबर नाम लागत असते. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला रे, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला रे, माझ्या विठ्ठला रे, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. अमृतापेक्षाही भगवान पांडुरंगाचं नाम गोड आहे, गोड आहे. घेऊन जा. नामदेवराय राऊळात आले. नामदेवराय म्हणले, देवा तू का दोन तोंड येस का रे? कालच मला म्हणले मी तुला कोणाबरोबर पाठवणार नाही, कुठे जाऊ देणार नाही, मला तुझ्याशिवाय करमत नाही. बोललं का डुप्लिकेट? हे असं कसं काय? भगवान हसले. म्हणले, नामा तुला सांगू का? म्हणले, काय सांगता? देव माने नामा पाहे, ज्ञान देव मीची आहे, तो आणि मी नाही दुजा, ज्ञान देव आत्मा माझा. आमचे पांडुरंग महाराज किती प्रेम आहे देवावर. पाहणं एकटेच टाळी वाजवलेत, बाकीचे का कंटाळून गेले काय? मग करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला, ओ करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. टाळी वाजवत असताना अशी टाळी वाजवा, अशी अशी नाही वाजवायची. बोटाला बोट लागले पाहिजे, कारण हे पॉईंट आहेत नाही, पॉईंट. हे पॉईंट जर दबले तर आपलं शरीर निरोगी राहतं. हे पॉईंट दबल्यामुळं हा शारीरिक फायदा आहे एक. दुसरा फायदा शुगर आणि बीपी
दोन्ही कंट्रोल होतात. गोळी खायचं काम नाही. रोज 5 मिनिटं टाळी वाजव. आणि उधारचा फायदा झाला तर हे का नाही, टाळी जर वाजवली तर महादोषा होई होडी करे वाजविता टाळी. महाराज म्हणले महापाप जातात टाळी वाजवल्यानं. पण सध्याचा फायदा पा पुढचा नका बघू, सध्याचा पहा ना. भगवान म्हणले नामा माऊली म्हणजे दुसरं कोण नाही, मीच आहे. तीर्थयात्रा करत करत मारवाड देशामध्ये आले आणि तिथं एका यवनाने या दोघांची परीक्षा पाहायचं ठरवलं. तुम्ही दोन्ही वारकरी आहेत म्हणले. हो. ज्ञानोबाराय नामदेवराय म्हणले हे ज्ञानी भक्त आहेत. नुसते ज्ञानी नाही, ज्ञानाचा राजा, ज्ञानाला फुटलेले हातपाय आणि मूर्तिमंत ज्ञानाचा पुतळा म्हणजे ज्ञानोबाराय आहेत. आणि ज्ञानोबाराय म्हणले हा नामा नाही, हे नामानं धरलेला आकार आहे. नामच नामदेवरायाच्या रूपानं आकाराला आलं, याला भक्त म्हणतात. नाम आणि ज्ञान दोन्ही एकत्रित आले. वारकरी संप्रदायाचं भाग्य हे दोन्ही एकत्रित आले. आणि त्यावेळेला त्या यवनाने खरंच तुम्ही बघतायत म्हणले. हो. मग या दोघांच्या समोर त्या यवनाने एक गाय कापली. गाय आणि सांगितलं ही गाय मी कापतो, पण तुम्ही जर खरे पांडुरंगाचे भक्त असाल तर ही गाय जिवंत कराल. नामदेवराला सांगितलं. नामदेवराव म्हणजे काय ताप झाला बाबा, खरे पांडुरंगाचे भक्त असाल तर. आणि जर समजा आजच्या 24 तासात ही जर गाय तुम्ही नाही उठवली, जिवंत नाही केली, तर उद्याच्याला ह्या गायीला केले का तसंच. नामदेवराने धावा केला भगवान पांडुरंगाचा. ठीक आहे ना. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. जप केला देवाच्या नावाचा. भगवान पांडुरंग धावून आले. नामदेवरायाच्या मुखावरून हात फिरवला. नामा किती कष्ट झाले आणि एवढा उशीर. नामदेवराय म्हणले देवा इतका उशीर कस काय. नामदेवराय म्हणले देवा हे यवनाने आम्हाला त्रस्त केले. भगवंताने ती गाय जिवंत केली. यवनाने नामदेवरायाकडे पाहिलं, त्यांचा सत्कार केला, पुष्पमाळा घातल्या आणि सांगितलं तुम्ही खरे जगातले वारकरी आणि संत आहात, तुमच्या ताब्यात देव आहे. म्हणून नामदेवराय उठले नाहीत, हल्ले नाहीत, जागेवरून किंचित सुद्धा ढळले नाहीत. ही शक्ती नामदेवरायाची अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितली. पैसे तेथे ती न पाचारिता सर्व शक्ती. पूर्ण शक्ती आपण होऊन त्यांच्याकडे ऐकतात. त्याचं कारण आहे भक्ताच्या ठिकाणी 3 गोष्टी असतात. कारण भक्ताजवळ जे आहे, भक्ताच्या हृदयामध्ये भाव आहे, भक्तांच्या कर्मामध्ये देव आहे, कर्मात देव आहे आणि हृदयामध्ये भाव आहे. भावाची सिद्धी व्यापक आहे. म्हणून जिथं बसतील, जिथं थांबतील, तिथं सर्व अष्टमा सिद्धी ओळंगती द्वारी नवजाती दुरी दवडिता. महाराज सांगतात 8 जे सिद्धी आहेत त्या 8 सिद्धी भक्ताच्या द्वारामध्ये तिष्ठत असतात, केवळ देवावर भाव ठेवल्यामुळं. मग तुकोबारा सांगतात काही करू नका, फक्त तुम्ही निवांत राहा आणि या साधनेमध्ये जर तुम्ही तत्पर असाल, ही साधना जर अवलंबली तर याचं फल तुम्हाला निश्चित मिळणार आहे. असं शेवटच्या चरणात तुकोबारा तुका मान राहे, तुका मान राहे, तुका मान राहे, तुका मान राहे,
तुका म्हणे राहे कोण तयाकडे पाहे. तुकोबाऱ्या सांगतात तुम्ही स्थिर राहा, कारण हे जे या अभंगामध्ये ज्यांची गुंतवणूक केली त्यांच्याकडे कोणी पाहू शकत नाही. पाहू शकत नाही याचा अर्थ असा की त्यांना पाहण्यासाठी आपल्याकडे नजर नाही. कोणत्या नजरेने तुम्ही त्यांच्याकडे पाहाल? सामान्य नजरेतून तुम्ही त्यांच्याकडे पाहाल तर त्यांचं तेज आहे. विद्येच्या दृष्टीने जर पाहाल तर तुम्ही विद्याभ्यास केला नाही. ज्ञानदृष्टीने जर पाहाल तर त्या ज्ञानाचा पत्ता नाही. कर्मदृष्टीने पाहाल तर त्याचं निष्काम कर्म आहे. भक्तदृष्टीने पाहाल तर आपण भक्त नाहीत, आपण पाहण्याचे अधिकारी नाहीत. मग तुकोबारा सांगतो का म्हणे निवांत राही आणि पाहिले पाही परतोनी. बस एवढं करा, बाकी करी देवावरी सत्ता. ते देवावर सत्ता करतात. या निमित्ताने सेवा समाप्त आहे. याच नंदगावामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाला 100 लोक होतील अशी अपेक्षा आहे. झालेत का? मला वाटतं 108 लोक हवेत अशी ज्ञानोबाराच्या चरणी प्रार्थना करू आपण. कमीत कमीत या एवढ्या मोठ्या भव्य आणि दिव्य सप्ताहामध्ये 108 लोक पारायणाला बसायला काही अडचण नाही. म्हणजे ज्ञानेश्वरी हा उपजीविका ग्रंथ आहे. हे अप्रतिम शास्त्र आहे. कारण ज्ञानेश्वरीचे पारायण जे व्यासपीठ चालक आहेत हरिभक्तीपारायण परमपूज्य पांडुरंगजी महाराज डिग्रसकर. कारण व्यक्तिमत्व जर पाहिलं तर फार खूप थोर आहे. कारण महाराजांचे कमीत कमीत 1000 पारायण झालेत ज्ञानेश्वरीचे. म्हणून ज्ञानेश्वरीचे पारायण धुंडा महाराज देगलूरकरांना प्रातस्मरणी गुरुवर यांना विचारले त्यावेळेला त्यांचे पारायण 2700 झाले होते. आणि ज्यावेळेला गुरुनाम गुरु जोग महाराजाच्या संस्थेमध्ये स्वामीजी बंकट स्वामी गेले संस्थेमध्ये प्रवेश करण्यासाठी. गेले असताना स्वामीजींना विचारलं बंकट स्वामींना जोग महाराजांनी, तुझे ज्ञानेश्वरीचे पारायण किती झाले? ती म्हणली बाबा ज्ञानेश्वरी पाहिलीच नाही, चौकटी उपाय ठेवायचा नाही. चल वापस गेले आणि घोराड्या डोंगरावरती गुरुनाम गुरु बंकट स्वामींनी ज्ञानेश्वरीचे पारायण नाही पूर्ण ज्ञानेश्वरीच कंठस्थ केली. पूर्ण ज्ञानेश्वरी एवढी मोठी ज्ञानेश्वरी कंठस्थ ज्ञानेश्वरी केली. ते ज्ञानेश्वरी कंठस्थाचं तेज त्यांच्या अंगावरती प्रकाशित झालं. आणि ज्यावेळेला ते आळंदीला आले इंद्रायणीच्या आतमध्ये आले त्यावेळेला जोग बाबा संस्थेच्या बाहेर पडले आणि कडकडून मिठी मारली त्यांना. त्याला भक्त म्हणावं. तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा भक्त असे व्हावे लागत असतात. जोग महाराजांना विचारलं बाबा एवढी साधना तुम्ही करता हे तुम्हाला कसं कळालं? त्यावेळेला गुरुनाम गुरुवर्य जोग महाराजांनी सांगितलं मागच्या जन्मामध्ये ज्ञानोबारांच्या पालखीचा मी भुई होतो आळंदी ते पंढरपूर. तेव्हा मला हे संत बहिणाबाईला 14 जन्माचं ज्ञान होतं. 14 जन्माचं साधू आहे तो. या लोकांना जर आपण लेखलं तर फक्त शरीराने तुमच्या आमच्यासारखे दिसतात, स्वरूपानं आणि वृत्तीनं देवाच्या आई पुढे गेलेले असतात. मग त्याने सर्व देवाला समर्पण केलेलं असतं. म्हणून ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी चालू आहे. बाबांच्या मुखातून एक एक ज्ञानेश्वरीचा शब्द असा आहे. म्हणून महाराज म्हणतात ते अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागे चितकळिका उजळल्या कृष्णे. म्हणून कृष्ण परमात्म्याने ही जी ज्ञानेश्वरी सांगितली ती कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता सांगितली. भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुन एकच त्या पात्रतेचा होता, गीता ऐकण्याच्या पात्रतेचा. विस्कळीत वातावरणामध्ये गीता भगवंतांनी सांगितली की शांत वातावरण नव्हतं. कुरुक्षेत्रामध्ये गीता सांगितली आणि त्याच गीतेचं ट्रान्सलेशन, त्याच गीतेचा भावार्थ, त्याच गीतेचा शुद्ध संकल्प मराठी भाषेमध्ये त्याच भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार ज्ञानोबारा अलंकापुरामध्ये ज्ञानोबाराने त्या ज्ञानेश्वरीचं भाषांतर गीतेचं केलं. आणि ती ज्ञानेश्वरी ग्रंथ भाव आविष्कार आहे, अद्वितीय अप्रतिम शास्त्र आहे. आणि ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबाराचं स्वरूप आहे आणि गाथा म्हणजेच तुकोबाराचं स्वरूप आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला चिंता नाही. भीमरावजी महाराज आमच्या वारकऱ्याचे मायबाप 2च आहेत. वारकऱ्याचे मायबाप ज्ञानेश्वरी आई आहे आणि तुकोबाराचा गाथा पिता आहे. जोपर्यंत ज्ञानेश्वरीचं छत्र आमच्यावरती आहे तोपर्यंत काळही आमच्याकडे पाहू शकत नाही. काळाचा बाप आमचं काय वाकडं करू शकत नाही तर काळ काय करतो? म्हणून तुकोबाराचा गाथा आणि ज्ञानेश्वरी आपल्यासाठी आई वडील आहेत. म्हणून अजिबात तुम्ही चिंता करायची नाही. काय होईल ते पाहू. फक्त एकच आहे की तुम्ही भजन करत राहणं. हे मुलं पहा, लहान मुलाच्या मनावरती संस्कार करणं
एक माझं सांगणं तेच आहे की लहान लहान मुलाला TV पाहण्याची शिकवण्यापेक्षा त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, त्यांच्या कपाळाला गंध लावायचा शिकवा, हरिपाठाला उभं करा, हरिपाठ म्हणा. कारण मुलाला TV पाहणं आता काही काही ठिकाणी असं नाही. वसमतला मी स्वतः शाळेत जाऊन भेटलो. एका मुलाला प्रतिबंध केला गंध लावण्यासाठी. त्यांना सांगितलं तुम्ही कोण आहेत, का गंध लावू देत नाहीत? अरे आमचं प्रतीक आहे, हे प्रतीक आहे. गंध लावा कपाळाला, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. लहान लेकरावर जर संस्कार केले तर उद्याचे भावी हे आमचे भक्त आहेत. आणि आम्हाला ही गरज आहे, बाकी कशाची गरज नाही. निर्व्यसनी, व्यसनापासून मुक्त, व्यसनाच्या दूर राहणं म्हणजेच आपल्या संख्येमध्ये वाढ करणं. आपला हा जो भारत देश पवित्र देश आहे, याच्यामध्ये पवित्र गंगा, पवित्र नद्या, पवित्र डोंगर, पवित्र भूमी आहे. संत भूमी हीच आहे. याच भूमीमध्ये संतांनी क्रांती केली. क्रांती करून अख्खं विश्व भगवत स्वरूप ज्या संतांनी केलं तीच भूमी आजची आहे. आणि त्या भूमीचा प्रभाव म्हणजे आज तुमचं हे जे गाव आहे हे सामान्य नसून हे आज एक नंद गाव आहे. आज या गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याची सिंहासनावर स्थापना झाली. आणखीन एक तुम्हाला याचा प्लस पॉईंट सांगतो. कोणता? की देवाची स्थापना करणं सोपं आहे, पण विधी करणं अवघड आहे, पूजा करणं अवघड आहे. जोपर्यंत त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर देवत्व येत नाही तोपर्यंत सामान्य आहे. पण एकदा त्याच्यात देवत्व आलं प्राण प्रतिष्ठा करून तर देवाची सेवा, देवाची भूक, देवाची तहान. कृष्ण परमात्म्याला जर आम्हाला सांभाळायचं असेल, कृष्ण परमात्म्याची कृपा जर संपादन करायचं असेल तर कृष्ण परमात्म्याची सेवा अव्याहत अखंड सर्वांकडून केली गेली पाहिजे. पूजा विधी विधान कुठल्याही प्रकारची हानी पोहोचू नये अशा पद्धतीने जर आपण सेवा केली तर निश्चित हे गावच काय अख्खं विश्व तुमच्या परिसरामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याची कृपा बरसल्या जाईल आणि अख्खा परिसर पूर्णपणे गोकुळमय वृंदावनमय होईल. यामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाही. म्हणून यासाठी सर्वांनी एकदा प्रेमानं भगवत पूज्य संत ज्ञानोबारायांचं भजन करा, आपली सेवा समाप्त. ज्ञानेश्वर माऊली